जरांगे पाटलांची ताकद किती? जरांगे पाटील काय करणार? उमेदवार देतायत का पाडायचं ठरवतायत? आचारसंहितेनंतर या चर्चा सुरू झालेल्या आहेत की पाटील आता काय करणार. पाटलांनी मात्र पाडायचं का लढायचं हे गणित 20 तारखेला लोकांना सांगायचं ठरवलंय. आता 20 ऑक्टोबरला जरांगे पाटील ठरवतील की विधानसभा निवडणुकीला आपले उमेदवार उतरवायचे की महायुतीचे उमेदवार पाडायचे. आता उमेदवार उतरवायचे आणि पाडायचे या दोन वेगवेगळ्या गोष्टी, दोन्ही कृतींचे वेगवेगळे रिझल्ट्स. म्हणजे उमेदवार मैदानात उतरवून निवडून आणायचे असतील तर झालेल्या मतदानापैकी बहुमताचा आकडा जरांगे पाटलांच्या उमेदवाराला पडणं हे गरजेचं असणार आहे. त्यासाठी मराठा समाजाचं 100% ध्रुवीकरण, त्यातही इतर समाजाची साथ, यावरती हे गणित बसणार आहे. त्यामुळं जरांगे पाटील उमेदवार देणार असतील तर त्यांची ताकद मर्यादित होऊन जाऊ शकते. खूपच कमी मतदारसंघात असा प्रभाव जाणवू शकतो. अंतरवली, सराटी आणि मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असणाऱ्या ठराविक मतदारसंघात कदाचित हाताच्या बोटावर मोजण्या इतके उमेदवार निवडून येऊ शकतील, पण कदाचितच. पण पाडायचं ठरवलं तर हीच ताकद मोठी होऊ शकते. कारण किमान 5% मतदान पाडायचं ठरवून इकडचं तिकडचं जरी फिरवलं तरी जरांगे पाटील महायुतीला मोठा सुरुंग लावतील. पण 288 पैकी 288 मतदारसंघात जरांगे पाटलांची ताकद आहे का? तर निश्चितच नाही. मग किती मतदारसंघात पाडायची ताकद जरांगे पाटील ठेवून आहेत? महायुतीचे उमेदवार पाडायचा कौल जरांगे पाटलांनी दिलाच तर किती मतदारसंघात जरांगे पाटलांचा फटका हा महायुतीला बसू शकतो? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आता जरांगे पाटलांची ताकद नेमक्या किती मतदारसंघात आहे हे समजून घेण्यापूर्वी मराठा समाजाची ताकद आणि जरांगे पाटलांची ताकद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्यायला हवं. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातला मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटल्याचं दिसतं. या आंदोलनाचा प्रभाव मराठवाडा वगळून मराठवाड्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात कमी अधिक फरकात दिसून येतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर, नगर, सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग, नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातला काही भाग, या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा जोर आहे हे दिसून आलेलं आहे. हे भाग वगळता इतर ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला गर्दी झाल्याचं दिसतं. मात्र त्यामुळे इथला मराठा मतदार हा पारंपरिक राजकारण सोडून वेगळी भूमिका घेईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. त्यामुळे मराठा समाजाचा प्रभाव असणारे मतदारसंघ न पाहता आपल्याला जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रभाव असणारे मतदारसंघ नेमके किती आहेत हे पाहावं लागतं. आणि त्यानंतर यातल्या मराठा मतदारांची आकडेवारी अधिक असणारे मतदारसंघ किती आहेत ते सुद्धा पाहावं लागतं. आता मराठवाड्यातल्या सगळ्या 46 मतदारसंघात मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा थेट प्रभाव आहे. त्यानंतर नगर जिल्ह्यातल्या 12, सोलापूर जिल्ह्यातल्या 11, सातारा जिल्ह्यातल्या मान, खटाव, फलटण या पूर्व भागातल्या 2, सांगलीच्या जत, खानापूर, आटपाडी या धनगर समाज बहुल, पुणे जिल्ह्यातल्या माळी धनगर मतांचा प्रभाव असणाऱ्या किमान 9, नाशिक जिल्ह्यातल्या किमान 5, जळगाव जिल्ह्यातल्या किमान 9 मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटलांचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव आहे असं म्हणता येतं. काही ठिकाणी मराठा समाज केंद्रबिंदूवर असल्यानं जरांगे पाटलांचा इथं प्रभाव आहे, तर काही ठिकाणी सत्तेची सूत्र तिथल्या ओबीसी समाजाकडे असल्यानं आणि त्या ठिकाणचा ओबीसी समाज हा प्रभावी असल्यानं सत्ता स्पर्धक असल्याच्या भावनेतनं मराठा पर्यायाने जरांगे पाटलांचा प्रभाव आहे असं म्हणता येतं. आता ही बेरीज करायची झाली तर सर्वसाधारणपणे 95+ मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर आहे असं म्हणता येतं. आता मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या मतदारसंघात जरांगे फॅक्टर विरोधात गेला तर पराभव होऊ शकतो का? तर त्यासाठी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी तपासावी लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची मराठवाड्यातनं एकच जागा निवडून आली आहे आणि मराठवाड्यातनं महायुतीची जी एक जागा निवडून आली आहे ती सुद्धा जरांगे फॅक्टर मुळेच निवडून आल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मराठवाड्यातल्या 46 विधानसभा मतदारसंघातल्या लोकसभेचं जर लीड पाहिलं तर तब्बल 32 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि 14 विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळाल्याचं दिसतं. महाविकास आघाडीला मिळालेल्या 32 विधानसभेच्या लीडला संभाजीनगर लोकसभेतील भुमरेंना मिळालेल्या 4 विधानसभेमधील लीडचा आकडा जोडला तर तो होतो 36. त्यामुळं मराठवाड्यातल्या तब्बल 36 विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर प्रभावी पडलाय असं दिसतं. पण ज्या 12 ठिकाणी महाविकास आघाडीला लीड मिळालं नाही त्या गंगाखेड, परळी, अहमदपूर, उदगीर, मुखेड या विधानसभेत ओबीसी कन्सॉलिडेट झालेला दिसतो किंवा मराठा फॅक्टर इथं मोठा झाला तरी सुद्धा त्याला ओबीसी फॅक्टर सक्षमपणे काउंटर करू शकतो असं म्हणता येतं.
आता वरती म्हटल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील फॅक्टर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रभाव टाकू शकतो. यात सोलापूर जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघांचा समावेश येतो. सोलापुरातल्या 11 विधानसभेत लोकसभेला मिळालेलं लीड पाहिलं तर 7 ठिकाणी महाविकास आघाडी पुढे, तर 3 ठिकाणी महायुती. महायुतीला सोलापूरमध्ये ज्या 3 ठिकाणी लीड मिळाले त्यापैकी सांगोला आणि अक्कलकोट या 2 ठिकाणी धनगर जातीचा प्रभाव निर्णायक ठरलाय. सातारा जिल्ह्यातील जरांगे फॅक्टर प्रभावी असणाऱ्या माण, खटाव आणि फलटण या दोन्ही ठिकाणी महायुतीला लीड आहे. माणमध्ये जयकुमार गोरे हे माळी समाजाचे आणि फडणवीसांचे निकटवर्ती असल्यामुळं इथं हा फॅक्टर प्रभावी होताना दिसतो. तर फलटण हे रणजितसिंह निंबाळकरांचं होम ग्राउंड आहे. लोकसभेला त्यांच्या बाजूने लोकांचा कल इथं झुकला होता. नगर जिल्ह्यातल्या 12 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्यापैकी कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर, श्रीगोंदा या विधानसभेत धनगर आणि वंजारी समाजाचं समीकरण चालतं. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मराठा समाजाचा प्रभाव आहे, त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सुद्धा तिथं प्रभाव पडतो. पण लोकसभेत नगर जिल्ह्यातल्या 12 विधानसभेपैकी 5 ठिकाणी महाविकास आघाडीला आणि 7 ठिकाणी महायुतीला लीड मिळालं होतं. सांगली जिल्ह्यातला जत आणि खानापूर आटपाडी भाग जो आहे तिथं धनगर समाजाचा प्रभाव आहे. इथं जरांगे फॅक्टर मराठा ओबीसी अंतर्गत स्पर्धेमुळे प्रभावी दिसत होता. यापैकी जत मधनं महायुतीला तर खानापूर आटपाडी मधनं अपक्ष विशाल पाटील यांना लीड मिळाले. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर माळी धनगर मतांचा प्रभाव किमान 9 जागांवर असल्याचं बोललं जातं. बारामती लोकसभेतील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या ठिकाणी धनगर समाजाची मतं निर्णायक आहेत. तर शिरूर लोकसभेतील जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड, आळंदी, हडपसर या पट्ट्यात माळी समाज तुल्यबळ आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातल्या 9 पैकी 9 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लीड मिळालं. शिरूर मधनं महाविकास आघाडीकडनं माळी समाजातनं अमोल कोल्हे हे उमेदवार होते. महाविकास आघाडीनं ओबीसी उमेदवार दिल्यानं इथं ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला दिसला. पण मराठा मात्र दुरावला नाही असं सांगण्यात येतं. इतर ठिकाणी मात्र ओबीसी समाजाची जी फोर्स महायुतीला आवश्यक ठरत होती ती मात्र तितक्या प्रमाणात म्हणावीत की मिळाली नाही असं दिसतं. छगन भुजबळ विरुद्ध जरांगे संघर्षामुळे नाशिक जिल्ह्यात सुद्धा जरांगे फोर्स तयार झाली. यात नाशिक जिल्ह्यातल्या 5 विधानसभेचा समावेश होतो. येवला, निफाड, चांदवड, सिन्नर आणि मालेगाव बाह्य या विधानसभेत जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून येतो. कारण या पट्ट्यात माळी आणि वंजारी मोठ्या प्रमाणात आहेत. या जातीतील अंतर्गत स्पर्धेमुळे इथं जरांगे फॅक्टर प्रभावी होताना दिसतो. या 5 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 विधानसभेत महाविकास आघाडीला तर 2 विधानसभा मतदारसंघात महायुतीला लीड मिळालेला आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या 40 गाव, एरंडोल, पाचोरा हा पट्टा मराठा पट्टा म्हणून ओळखला जातो. पण या जिल्ह्यात लेवा पाटील आणि इतर ओबीसी समुदाय सत्तेच्या केंद्रस्थानावर आहे. लेवा पाटील आणि मराठा राजकीय स्पर्धेमुळे इथं जरांगेंच्या आंदोलनाचा प्रभाव किमान 9 विधानसभेत दिसून आला. जळगाव जिल्ह्यातील मराठा मतदार पारंपरिकपणे भाजप सेनेचा मतदार आहे. लोकसभेत सुद्धा या जिल्ह्यातला मराठा मतदार महायुतीच्या सोबतच राहिला. जळगाव मधले जरांगेंचा प्रभाव असणाऱ्या 9 पैकी 9 विधानसभेत महायुतीलाच लीड मिळालंय. त्यामुळे जरांगे फॅक्टर इथं मतांमध्ये कन्वर्ट झालेला आहे असं म्हणता येत नाही. थोडक्यात मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव असणाऱ्या वरच्या 95+ जागांची आकडेवारी पाहिली तर 57 विधानसभेत महाविकास आघाडीला लीड आहे तर 38 विधानसभेत महायुतीला लीड आहे. आता या आकडेवारीमध्ये दिसून येणारी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा प्रभाव असला तरी तो मतांमध्ये कन्वर्ट होईल का याची ठामपणे हमी देता येत नाही. लोकसभेसाठी जी गणितं लागली तीच गणितं विधानसभेच्या गावगाड्यासाठी असणारं महत्व पाहता लागतीलच असं म्हणता येत नाही. याशिवाय ज्या ठिकाणी ओबीसी एकत्र करण्यामध्ये अडचणी आल्या अशा ठिकाणी ओबीसी समाज एकत्र येताना दिसून येऊ शकतो. तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या प्रभावात असणाऱ्या किंवा जिथं समीकरणं फिरू शकतात अशा किमान 60 जागा तरी आपल्याला दिसतात. आणि या जागा सुद्धा एखाद्या पक्षाच्या आकड्या एवढा असल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालत नाही हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांच्या प्रभावामुळे नेमक्या महायुतीच्या किती जागा पडू शकतात? जरांगे पाटलांनी जर पाडण्याचा आदेश दिला तर महाराष्ट्रातलं चित्र बदलेल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.